वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. आपल्या नियामक मंडळाची बैठक आहे की हे नियमितपणे महामंडळाच्या अंतर्गत सुरू असणाऱ्या वेगवेगळ्या कामांचा आणि भविष्यातील योजनेचा आढावा आपण घेतोय. बऱ्याच वर्षानंतर खरं या नियामक मंडळाच्या बैठका आता त्यांच्या मुख्यालयात होत आहेत आणि त्यामुळे सविस्तर आढावा आज आपण करणार आहोत. भूषण गवई काल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली, त्यांची सुद्धा बऱ्याच चर्चा झाली. तुम्हाला काय वाटतं? नाही, मला मनस्वी अतिशय आनंद आहे आणि मी आपले सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी माननीय भूषण गवई साहेबांची जी निवड झाली त्यांचं तुम्ही मनापासून अभिनंदनच करतो. अतिशय जर अपराईट आणि निर्भीडपणे काम करण्याची त्यांची ख्याती आहे. आपल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये सुद्धा त्यांनी काही काळ काम केलं आहे आणि त्यांनी आपली स्वतःची वेगळी छाप या ठिकाणी उमटवली होती आणि मग मोठ्या अपेक्षा त्यांच्याकडून आहे. त्यांनी पद घेतल्याबरोबर एक महत्त्वाची भूमिका घेतली ती म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाला त्यांनी आदेश दिले की आणखी खंडपीठ स्थापन करा आणि मराठा आरक्षणासंदर्भात जी आव्हान देणारी याचिका पेंडिंग आहे, SABC आरक्षण जे सरकारने दिलं होतं त्याला आव्हान देणारी याचिका पेंडिंग आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश होत नाहीत, मेडिकलच्या 10% जागा आहेत त्याचे प्रवेश होत नाहीत. त्या संदर्भामध्ये लवकर निर्णय घ्यावा असे सुद्धा त्यांनी आदेश दिले. त्यांच्या निर्णयाचा मी स्वागतच करतो. शेवटी न्यायपालिकेकडून लोकांना अपेक्षा आहेत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्यापूर्वी मुख्यमंत्री होते आणि आता मुख्यमंत्री झाल्याच्यानंतर आरक्षणाच्या संदर्भामध्ये अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी जी भूमिका मांडली आणि त्या बाबतीमध्ये सरकारची भूमिकासुद्धा अतिशय सकारात्मक आहे. मला वाटतं माननीय सरन्यायाधीशांनी दिलेले जे सूचना आहेत निश्चितच त्यामुळे या सगळ्या कामाला गती. राष्ट्रवादीची पुन्हा एकदा एकत्र येण्याची चर्चा सुरू झालेली आहे, तुम्ही कसं बघताय त्यात? आणि अजित पवार तुमच्यासोबत आहे. राष्ट्रवादी एकत्र मी मागे सांगितलं होतं की राष्ट्रवादी एकत्र येणं नाही येणं तो त्यांचा दोन्ही पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे. शेवटी दोन्ही नेत्यांनी तो ठरवायचा आहे. त्यामुळे कोणी एकत्र येण्यानं शेवटी जी काही राजकीय सध्याच्या प्रक्रियेमध्ये जी वाटचाल सुरू आहे त्याच्यावर काय परिणाम होईल असं काही नाही. पण शरद पवार सोबत आल्यावर बळ मिळेल नाही, तो काही तो अधिकार त्याच्या संदर्भात माझा नाही आहे. त्यांनी येणारं बळ मिळेल नाही मिळेल शेवटी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपघाताने मिळालेलं यश होतं त्यांना. त्यातून महाराष्ट्रात एक मोठी लाट तयार होईल आणि त्यांनी सगळे राजकीय आराखडे त्याच्यात जे तयार केले. मला वाटतं महायुतीला जे नंतर विधानसभेत मिळालं जे यश आहे मला वाटतं त्याच्यामध्ये झालेला त्यांचा जो सपाटून पराभव आहे महाविकास आणि त्यांचासुद्धा मला वाटतं परिस्थितीनंच त्यांना आता हा निर्णय घ्यायला क्रमप्राप्त ठरेल. त्यामुळे त्यांचं येण्याने महायुतीला काही फार फरक पडेल असं काही नाही आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. शरद पवारांनी तुमचं वैर काही लपून राहिलेलं नाही, भाजपमध्ये आहेत जर भाजपसोबत भाजप बळकटच होतं. नाही, कसं आहे की त्यांच्या बाबतीमध्ये तर मी म्हटलं ना लोकसभेमध्ये त्यांना मिळालं जे अपघाताने यश होतं आणि ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची ज्या पद्धतीने पिछाड झाली, जो काही दारुण पराभव झाला त्यामुळे त्यांच्या येण्याने काही पक्षावर काही परिणाम होईल असं अजिबात नाही आहे. मात्र हे एक विनाकारणाचं एक वलय निर्माण केलं जातं की त्यांच्यामुळे बळकटी मिळेल. मला वाटतं आता पक्ष उत्तम आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय अमित भाईंच्या मार्गदर्शनानं आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या नेतृत्वाखाली उत्तम प्रकारे काम करतो आहे. सरकार काम करतो आहे, पक्ष मजबूत होतो आहे. मग वाटत नाही की आता ज्यांनी पक्ष फोडण्याचं काम केलं त्यांनी येऊन पक्षाला बळकटी मिळेल असं मला वाटत नाही. आणि तुमच्यासाठीचा अडचणीचा भाग असा की जी नगर लोकसभेची जागा आहे तिकडं लंके निवडून आलेली आहे आणि सुजय विखेंचा पराभव झाला. शरद पवार सोबत आले तर मग कदाचित रनिंग जागा पुढच्या वेळेला नाही तर काही तो हायपो मला वाटतं एक असा हायपोथेटिकल प्रश्न आहे तो फार त्याच्यामध्ये. म्हणून म्हटलं ना की शेवटी पक्ष जो निर्णय घेतो, पक्ष नेतृत्व जो निर्णय घेतो तो आपण निर्णय मान्य करायचा असतो.
तुमचा विरोध नसेल शरद पवारांसोबत येणे? नाही, माझा प्रश्न आहे विरोधारी पाठिंब्याचा. शेवटी हरिकडे पक्ष सृष्टी करत असतात, पण आपण जे मगाशी म्हटलं त्यामुळे त्यांच्या त्याने व्यक्तिगत येण्यानं पक्षाला फार मोठा फायदा होईल असं मला अजिबात वाटत नाही. आणखी एक चर्चा सुरू आहे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणे. आता असंही कळतं की जर राज ठाकरे सोबत येत असेल तर 100 जागा शिंदे द्यायला तयार आहे. महायुतीत आणखी एक नवीन बिडवी आणि महानगरपालिकेने निवडून आता ह्या चर्चा चालूच आहे. दोन्ही ठाकरे एकत्र येतील. आता ती चर्चा मागे पडली. आता शिंदे साहेबांनी राज ठाकरे एकत्र येतील, ती आता चर्चा सुरू आहे. आता 2 पवार एकत्र येतील. आता मला वाटतं सध्या एकत्रीकरणाची मोहीम सुरू आहे राज्यामध्ये असं दिसते मला. सर, स्थानिक संस्थांच्या निवडणुका कशा घ्यायच्या यावर अजूनही संभ्रम आहे. म्हणजे न्यायालयानं जे निकालपत्रात सांगितलं की 2022 सालीची स्थिती त्याप्रमाणे निवडणुका घ्या. त्यामुळं आता वॉर्डांची फेररचना करण्याची सुरुवात झालेली आहे आणि 40 दिवसाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तर होईल हे सगळं सध्या नाही, मान्य सर्वोच्च न्यायालयाने आता जो निर्णय दिलेला आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायला आता सरकारला पूर्ण मुभा मिळालेली आहे आणि आता जुन्याच आरक्षणाप्रमाणे त्या निवडणूक होणार आहे 22च्या. त्यामुळे काही त्याची पुनर्रचना करणं वगैरे काही फार त्यामुळं अशी काही अडचणीचा मुद्दा असं मला अजिबात वाटत नाही. SCBCवरून पुन्हा एकदा प्रश्न विचारतो की सर्वोच्च न्यायालयाने एकदा सांगितलं की हे आरक्षण लवकरात लवकर लागू होण्यासाठी प्रयत्न करा. मात्र दुसऱ्या बाजूला जरंगे पाटील आहेत, ते म्हणतात की हे आरक्षण आम्हाला नको आहे, आम्हाला ओबीसीतूनच हवं आहे, ही त्यांनी भूमिका घेतली. त्यामुळे ते हे आरक्षण स्वीकारत नाहीत आणि सरकार मात्र ते आरक्षण देतं. त्यामुळे हे आंदोलनाचा जो तिढा आहे तो तसाच आहे. असं आहे की जरंगे पाटलांची एक भूमिका राहिलेली आहे. न्यायपालिकेची एक वेगळी भूमिका राहिलेली आहे. सरकार या सगळ्याचा समन्वय करत ECBCचा प्रश्न होता किंवा आपण इकॉनॉमिकली जो काही विकर सेक्शन आहे EWSचा जो मुद्दा आहे, या सगळ्या कुठंतरी त्यात बॅलन्स करत मूळ आपला समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही प्रत्येकाची भूमिका आहे. त्याला अनुसरूनच पाऊल उचलली जात आहेत. मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाने आता ज्या आदेश दिलेले आहेत, ज्या सूचना केल्या आहेत मान्य सरणी चीफ जस्टिसनी, तर त्याच्या अनुसरून मला वाटतं मार्ग निघेल. आणि शेवटी ही लढाई न्यायालयातच आता आपण गेलेली आहे. तो न्यायालय जो निर्णय देतो तो सगळ्यांनी मान्य करायचा आहे. मग 29 ऑगस्टला पुन्हा एकदा मुंबईमध्ये येणार आणि मुंबई जाम करणार वगैरे अशी काही घोषणा केली. त्या संदर्भात तुम्ही त्यांना भेटणार आहात का? तुमची त्यांच्या संदर्भातली काही भूमिका असणार? नाही, निश्चितच जरंगे पाटलांना या बाबतीमध्ये त्यांनी फार ताठर भूमिका घेणं आणि विनाकारण त्याच्यात न्यायालयाचं अवमान होणं आहे ते आता सरकार ज्या पद्धतीने सकारात्मक पाऊल उचलतं आहे त्याला कुठंतरी मग सेटबॅक बसणं हे आरक्षणाच्या दृष्टीने योग्य होणार नाही. मी त्यांना स्वतः त्या पद्धतीची मी त्यांना भेटून विनंती करणार आहे. संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात संजय शिरसाट यांनी पालकमंत्रीचं कार्य उघडलं आणि त्या ठिकाणी आता निवेदन स्वीकारलं जाणार आहे. आता प्रश्न असा उपस्थित केला जातो की शासकीय ठिकाणी राजकीय कार्य कसं, आणि यापूर्वी देखील मुंबईत असं एकदा कार्य उघडलं तर टीका झाली होती, कार्य बंद करा. नाही, पालकमंत्री कार्यालय सुरू करण्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे. कारण पालकमंत्री ही एक व्यवस्था त्या जिल्ह्याच्या समन्वयकर्ता निर्माण केलेली आहे. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जर त्या ठिकाणी संपर्क कार्यालय सुरू करणं हे पालकमंत्री म्हणून सुरू करण्यात आलेले आहे. ते कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून नाही सुरू केलेले. तुम्ही स्वतःसुद्धा अनेक वर्ष अनेक ठिकाणी अशी कोणीच व्यवस्था तुम्ही म्हणा किंवा इतरांनी सुद्धा अशा स्वरूपाची व्यवस्था कोणीच केली नाही. आणि याला जोडून की तिथे त्यांचे कार्यकर्ते देखील असणारे निवेदन स्वीकारणार नाही, पालकमंत्री कार्यालय त्यांनी सुटका हरकत नाही. एखाद्या दुसऱ्या ठिकाणी काय हरकत नाही करायला, की ज्यामुळं ते जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करणं मग त्या प्रशासनावर येणारा ताण, येणाऱ्या त्या ठिकाणी लोकांची गर्दी, ते थोडं आहे मुद्दा आहे. पण आता मी सुद्धा नगरला जे पालकमंत्री कार्यालय सुरू केलं ते आमचं जुना जिल्हाधिकारी कार्यालय होतं. नवीन कार्यालय जिल्हाधिकारींचं झाल्यामुळे तर जुना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माझं कार्यालय सुरू झालं आहे. त्यामुळे पण तिथं प्रशासनाचा काही तिथं फारसा संबंध येत नाही. पण इथे थेट संबंध येत प्रशासनाचा, कारण आता इतिहास रांगेत असणार. आमचं सरकार लोकाभिमुख आहे. थेट जनतेशी संवाद करणं आमचं सरकार आहे. त्याच्यामुळे नाही हे झालं, पण ते एक नवं पायंडा पाडण्याचा प्रयत्न म्हणावं. नाही, आता खरं म्हणजे आपण जर मला विचारलं तर पालकमंत्री कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यामध्ये काहीच अवावं नाही आहे याचं माझं मत आहे. शेवटी लोकप्रतिनिधी आहे, आपण लोकशाहीमध्ये काम करतो, लोकांच्या अपेक्षा आहेत. त्यातून जिल्हा प्रशासनामध्ये जर समन्वय राहिला पालकमंत्री आमचा आणि कार्यालयावर थेट तर उलट लोकांच्या कामाला गती मिळेल. आणि खाते असे आहेत की त्यांना निधी मिळत नाही म्हणून त्या मंत्र्यांची किंवा त्या खात्यातल्या अधिकाऱ्यांची सुद्धा ओरड सुरू आहे.
म्हणजे संजय शिरसाटांनी त्यांना सामाजिक न्याय खात्याला निधी मिळत नाही असं सांगितलं. रोजगार हमी योजना खात्या त्यांची जी बिल आहेत 1 वर्षापासून अधिक काळ झाली पेंडिंग आहेत किंवा इतर खात्यांची सुद्धा हीच अडचण झाली आहे, निधीची कमतरता. नाही, असं आहे की आता बजेट आता झालं आहे, आता पुरवणी मागण्या जुलैमध्ये होतील. आता जे मागच्या सरकारचं दायित्व जे होतं लाडक्या बहिणींचं ते आता योजना पण व्यवस्थित सुरू आहे. अशा बाकीच्याही कमिटमेंट्स आहेत सरकारच्या, पण निधी उपलब्ध होत नाही असं नाही आहे. थोडं बॅलन्सिंग ऑफ द बजेट करताना थोडा पुढं मागं होत असेल, परंतु मी मागे एकदा म्हटलं होतं की मंत्र्यांनीसुद्धा त्या संदर्भात जाहीर वक्तव्य करणं काही उचित नाही आहे, चुकीचं आहे. आज तुम्ही बैठक घेत आहेत, मराठवाड्यामध्ये पाणी प्रश्न ज्वलंत आहे, त्यासाठी काही दिलासा म्हणून काही निर्णय घेता येईल? नाही, आता काय आहे की म्हणजे मागचे काही 2-3 वर्ष जर आपण आकडेवारी पाहिली की जायकवाडीमध्ये 5% सुद्धा पाणी नसायचं, 5 TMC. आज 30 TMC पाणी आहे. म्हणजे आज धरणाची परिस्थिती सगळ्यात चांगली आहे. आणि ते करत असताना अन्य बाकीच्या उपाययोजना आम्ही जे करतो आता, म्हणजे जायकवाडीच्या ऐसे केंद्रीय जल मंत्री जो है अपने CR पाटिल जी ने, उन्होंने स्पष्ट रूप में जो कहा है और भारत सरकार की जो नीति में उसमें स्पष्ट है कि अपना पानी का अधिकार अपना ही रहेगा. आतंकवादी को बढ़ावा जो देश दे रहा है उसके लिए कतई भारत सरकार कोई मदद नहीं करेगी. हमारा पानी और किसी को देने का प्रश्न ही नहीं है. जिस तरह से बीजेपी की तिरंगा रैली थी, उसी तरह से अब कांग्रेस 25 से 30 जो बड़े शहर है वहाँ पर जैन रैली निकालने वाली है. नहीं, कांग्रेस की रैली के लोग हैं क्या? नहीं, नेता छोड़ के कांग्रेस में है ही नहीं कोई कार्यकर्ता है रैली करने के लिए. ठीक है, हर एक पार्टी का एक सोच होती है, उसके अगर पश्चात वो रैली निकालना चाहते तो उसका कोई रोक नहीं सकता. भाजपा की जो तिरंगा रैली को जो लोगों में उत्साह दिखाई दे रहा है, मेरे ख्याल से यानी कांग्रेस को मजबूर है अभी कुछ तो दिखाने का. उनको अगर कुछ तो दिखाना पड़ेगा ना. नेशनल पार्टी है तो नेचुरली वो नेशनल पार्टी का स्टेटस रखने के लिए तो कुछ ना करना पड़ेगा उनको. ऑपरेशन सिंदूर के बाद से कांग्रेस बीजेपी पर निशाना साध रही है. ऐसा कि युद्ध भूमि में जो निर्णय करने की आवश्यकता है, अपने देश के जो विश्व नेता आदरणीय प्रधानमंत्री जो है आदरणीय मोदी जी ने जो उसमें जो साहस दिखाया है, देश का नेतृत्व जो लीडिंग फ्रॉम द फ्रंट अपन जो कहते हैं, बड़ा ही सब में एक बड़ा एक नया आत्मविश्वास जगाने का काम उन्होंने किया है. पूरा भारतवर्ष उनके पीछे मजबूती के साथ खड़ा है. यानी कोई उसमें अगर आपत्ति किसी राजकीय पार्टी को हो तो उनके मैं समझता हूँ कि दैट इज़ देयर मेंटल डिसेबिलिटी. मैं समझता हूँ कि पॉलिटिकल पार्टी की होगी. नहीं, मुझे मालूम नहीं बात की, मैं सुना नहीं. थैंक यू. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH